राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय। ओडिशावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अमरावतीच्या नांदगाव, खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। बुलढाण्यातही अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे। 2 शिफ्टमध्ये काम, सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश आणि रिक्त पदांमुळे वाढलेल्या ताणाबाबत आक्षेप घेण्यात आलाय। यावर प्रतिक्रिया देताना मुंढे यांनी सर्व कामकाज नियमानुसार सुरू असल्याचं सांगितलंय। कर्मचाऱ्यांकडून दर आठवड्याला केवळ 48 तासांचंच काम करून घेतलं जात आहे आणि अतिरिक्त कामाचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या नारपोली परिसरात कोहिनूर अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे। या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। इमारतीचा पिलर धोकादायक झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरू असतानाच हा प्रकार घडलाय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक कुटुंबांना वेळेत बाहेर काढण्यात यश आलं। घटनेनंतर अग्निशमन दल, महापालिका पथक आणि NDRF घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। आर्थिक अडचणीत असलेल्या उल्हासनगर महापालिकेनं 76 नगरसेवकांसाठी गुवाहाटी येथे 65 लाख रुपयांचा अभ्यास दौरा आयोजित केल्यानं वाद निर्माण झालाय। 22 ते 26 जुलै दरम्यान झालेल्या या दौऱ्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। एका नगरसेवकावर सुमारे 74,000 रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला जातोय। शहरात पाणी, रस्ते, सांडपाणी आणि कर संकलनाच्या समस्या असताना जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। काही नगरसेवक कुटुंबासह सहभागी झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत। पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक कॉरिडॉरचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करूनही पुणे महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला। 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी अनेक बैठका झाल्यानंतरही कामाची प्रगती समाधानकारक नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांपर्यंत फुले दाम्पत्याचा इतिहास पोहोचवण्यासाठी आधुनिक ऑडिओ व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। पेपरफुटी विरोधी विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ संदेश जारी केला। दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चेनंतर कठोर तरतुदींसह विधेयक मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितलं। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली उभारण्यासाठी सरकार सातत्यानं पावलं उचलत असून टास्क फोर्स, फास्ट ट्रॅक यंत्रणा आणि राज्यांच्या सूचनांचा विचार करण्यात आल्याचं मोदी यांनी यावेळी म्हटलं। तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून पेपरफुटी रोखली जाईल, तसंच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांना यापुढे सोडलं जाणार नसल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला। 2026 हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या जर्सीचा रंग पारंपरिक निळ्यावरून भगवा करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। हॉकी इंडियाच्या निर्णयाचं काहींनी स्वागत केलं असलं तरी काँग्रेस खासदार प्रियंका गांधींसह अनेकांनी यावर टीका केली आहे। अनेक माजी खेळाडूंनीही निळी जर्सी ही भारतीय हॉकीची ओळख असल्याचं सांगत या निर्णयावर आक्षेप घेतलाय। विरोधकांकडून या निर्णयामागे राजकीय अजेंडा असल्याचा आरोप केला जातोय। हॉकी इंडियानं हा बदल संघाच्या नव्या ओळखीचा भाग असल्याचं म्हटलंय। नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात बोलबम यात्रेदरम्यान 2 गटातील वादाचं हिंसाचारात रूपांतर झाल्यानं देशातील अनेक शहरांमध्ये तणाव पसरलाय। गेल्या 3 दिवसात झालेल्या दगडफेक, जाळपोळ आणि झटापटीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय। संवेदनशील भागात नेपाळी सैन्य व सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुष गोळाफेक स्पर्धेत भारताच्या तजिंदर पाल सिंग तूर
आणि समरदीप सिंग यांना पदक जिंकण्यात अपयश आले. तजिंदर पालने 20.27 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह 5वं तर समरदीपने 20.3 मीटरच्या प्रयत्नासह 7वं स्थान मिळवलं. नायजेरियाला सुवर्ण, न्यूझीलंडला रौप्य आणि इंग्लंडला कांस्य पदक पटकावण्यात यश मिळाले. दरम्यान पुरुष तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू अंतिम फेरीत दाखल झाले असून भालाफेकीत नीरज चोप्रासह 3 भारतीयांनी अंतिम फेरी गाठली आहे. नीट पेपर फुटी विरोधातील जंतर मंतर आंदोलनावर आधारित द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जयपूरचे गोविंद देव ब्रह्म यांच्या संशोधन आणि पटकथेवर आधारित हा चित्रपट आंदोलनामागील पडद्यामागच्या घडामोडी उलगडणार असल्याचा दावा करण्यात आलाय. 20 कोटी रुपयाहून अधिक बजेटच्या या फीचर फिल्मची पटकथा अंतिम टप्प्यात असून कलाकार आणि दिग्दर्शकांच्या निवडीसाठी बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता वाढली असून चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.